सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामदैवत असलेल्या देवी सातेरी मंदिरामध्ये दुर्गाष्टमीच्या दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अनेक भाविकांनी उपस्थिती लावलेली होती। धाराशिवच्या सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे। आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला। राज्याच्या कौशल्य उद्योजकता विकास विभागाच्या वतीनं रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या रोजगार मेळाव्यामध्ये 1800 युवकांना रोजगार मिळाला। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर येथे रोजगार मेळावा आयोजित केलेला होता। जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे लोहारामध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत मदत देण्याची मागणी केली। हिंगोली जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे। फुलांना भाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाचा गाभारा आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुला करण्यात आलेला आहे। गडावर विकास आराखड्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे देवाचा आणि घोड्याचा गाभारा भाविकांसाठी जवळपास 2 महिने बंद होता। दसरा चौक ते जयंती पूल ह्या मार्गावरती पर्यटन विभाग आणि जिल्हा नियोजन समितीच्या वतीनं विविध खेळांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। शाही दसरा निमित्तानं कोल्हापूरच्या कलाकारांनी धमाल केली। नवरात्र उत्सवानिमित्त मालेगाव शहरातील वर्धमान शिक्षण संस्थेकडून विद्यालयाच्या आवारामध्ये गरब्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी विद्यार्थिनींनी आणि शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून सर्वांनी मनसोक्त गरबा आणि दांडियाचा आनंद घेतला। साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त चेन्नई येथून 32 पदयात्री साई भक्तांची पालखी घेऊन शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी साईंच्या चरणी आलेले आहेत। साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं। अहमदनगरच्या अकोले बुद्रुक येथील कालभैरवनाथ मंदिराची दुरावस्था झाली आहे। हे मंदिर मोडकळीस आलेलं आहे। नवरात्रीमध्ये अनेक भक्त दर्शनासाठी मंदिरामध्ये येत असतात, मात्र मंदिर मोडकळीस आल्यानं भक्तांना मंदिरामध्ये येताना कसरत करावी लागते। बुलढाणा जिल्ह्याला मागासलेपणाचं कलंक मिटवण्यासाठी परिवर्तन पदयात्रा काढण्यात आलेली होती। बुलढाणा शहरामध्येच आराध्य दैवत जगदंबा माता ते चिखली येथील शक्तीपीठ रेणुका माता या 2 शक्तीपीठापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली। विजयादशमीच्या पार्श्वभूमीवरती बीडच्या आष्टी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी पथसंचलन केलं। शहरातील विविध मार्गावरती हे पथसंचलन करण्यात आलं। यावेळी शहरातील स्वयंसेवक सहभागी झालेले होते। वर्ध्यातील दिव्यांग मेळाव्यातून हरवलेली दिव्यांग मुलगी नागपूर येथे आढळलेली आहे। वर्धा पोलिसांनी मुलीच्या शोधासाठी सर्वत्र शोध मोहीम राबवलेली होती। पोलिसांच्या या मोहिमेस अखेर यश आलं। बारामतीमध्ये पुन्हा विमान कोसळल्याची घटना घडली आहे। प्रशिक्षणार्थी विमानाचा दुसरा हा अपघात झाला। रेडबर्ड फ्लाइंग ट्रेनिंग सेंटरचं अपघातग्रस्त विमान कोसळलं। शिकाऊ विमानाच्या अकॅडमी संदर्भात काही नियंत्रण आहे की नाही याचा प्रश्न मात्र आता निर्माण झालाय। नंदुरबार जिल्ह्यातील तृतीयपंथीयांसाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मेळाव्यामध्ये तृतीयपंथीयांचं नाव नोंदणी करत आयुष्यमान कार्डाचं वाटप करण्यात आलं। समृद्धी महामार्गावरती आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचं समोर आले। समृद्धीवरती 24 तास तपासणीसाठी 28 आरटीओ हवेत, मात्र आरटीओकडे फक्त समृद्धीवरती 4 ते 6 कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत। शिक्षकांनी बहिष्कार टाकल्यामुळे शिक्षण विभागाची साक्षरता अभियान अडचणीमध्ये आलेली आहे। 3500 शिक्षकांनी 6802 निरक्षरांना साक्षर करण्यास नकार दिलाय। धाराशिवमधील तेरणा सहकारी साखर कारखाना अखेर सुरू होतोय। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज असल्यानं गेली 12 वर्षापासून हा कारखाना बंद होता। कारखान्याचा अग्निप्रदीपन सोहळा भैरवनाथ समूहाचे चेअरमन शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला। चंद्रपुरात सोयाबीनवरती येलो मोझॅक रोगामुळे 80 ते 90% शेती उद्ध्वस्त झाली आहे। राज्य सरकार विदर्भातील शेतकऱ्यांविषयी उदासीन आहे असा आरोप करत तहसील कार्यालयासमोर सोयाबीनचे ढीग पेटवून सरकारचा निषेध करण्यात आला। शिक्षकांसह कामगार आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये विराट मोर्चा काढण्यात आलाय। आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आला।
सांगलीत विविध मागण्यांसाठी सर्व शासकीय आणि निमशासकीय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। समूह शाळेचा निर्णय मागे घ्यावा, शिक्षणाची घटनात्मक जबाबदारी शासनाने स्वीकारली पाहिजे, सरकारी नोकऱ्यांचं कंत्राटीकरण बंद करावं अशी मागणी आंदोलकांनी केली। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालेला आहे। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अहमदनगरच्या करंजी गावामध्ये नेत्यांना बंदी घालण्यात आली। सरकारला 40 दिवस दिले, मात्र 40 दिवस संपत आले तरीही आरक्षण मिळत नसल्यानं मराठा समाज हा आक्रमक झाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा युवक आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेले आहेत। पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा फोटो जाळून युवकांनी या ठिकाणी मोर्चा काढला। मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांचे फोटो आणि मतदान कार्ड जाळणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला। मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी पन्हाळा तालुक्यामध्ये मराठा समाज आक्रमक झालाय। पन्हाळ्यावरती गेल्या 8 दिवसांपासून 2 मराठा कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मोर्चा सुरू आहे। आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कोळी समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ह्या मागण्यांसाठी कोळी समाजानं नंदुरबारमध्ये आंदोलन केलं। चोवीस तारखेला न्याय मिळाला नाही तर 25 तारखेपासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं। महाराष्ट्राच्या प्रत्येक नाक्यावरती साखळी उपोषण करणार तर साखळी उपोषणाचं रूपांतर आमरण उपोषणामध्ये होणार असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला। सरकारकडे केवळ 2 दिवस शिल्लक आहे। मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या करू नये। 2 दिवसामध्ये सरकार आम्हाला आरक्षण देईल। सरकारवर आमचा विश्वास असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं। 25 ऑक्टोबरला आंदोलनाची पुढची दिशा ठरणार तर शांततेमध्ये सुरू असलेलं आंदोलन सरकारला झेपणार नाही, मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं। आरक्षण देईपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याला आमच्या गावामध्ये येऊ देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांना दिलाय। मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारनं दिलेला 40 दिवसांचा वेळ संपत आलाय। 40 दिवसामध्ये सरकारनं कोणताही संपर्क केलेला नाही असं मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं। सरकारनं जुन्या गोष्टींना जाहिरात करून वेळ घालवण्यापेक्षा आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी विनोद पाटील यांनी केली। कोकणातला एकही मराठा कोणबी सर्टिफिकेट घेऊ शकत नाही, मी दाव्यानं सांगतो। नारायण राणे पाठोपाठ आता रामदास कदम यांनी देखील दावा केलाय। जरांगे यांच्या मागणीला रामदास कदम यांनी देखील विरोध दर्शवला। अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलचं उद्घाटन समारंभ पार पडला। यावेळी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावरती उपस्थित होते। विद्याप्रतिष्ठान या संस्थेला आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत। या देशांमध्ये 5 असे मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघामध्ये शिक्षक आरोग्य सुविधा आहेत। त्यामध्ये बारामती मतदारसंघ येतो असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं। विधिमंडळाच्या कामगार सल्लागार सर्वपक्षीय गटनेत्यांच्या समितीनं निर्धारित केलेल्या अधिवेशन कालावधीत सरकार पूर्ण करेल, पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेवर मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं। सोलापूर जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। जिल्हा संपर्क प्रमुख साईनाथ अभंगराव आणि जिल्हा समन्वयक दीपक गायकवाड यांनी राजीनामा दिला। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली। जे पक्षाशी प्रामाणिक नाहीत ते निष्ठेची भाषा शिकवतात। ज्या पक्षानं वाढवलं त्या पक्षाशी प्रामाणिक राहिलेले नाहीत, मात्र आम्हाला निष्ठेची भाषा शिकवायला केसरकर आली आहेत असं म्हणत केसरकर यांच्यावरती राऊत यांनी टीका केली। अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यामध्ये अज्ञात व्यक्तीनं सोयाबीनची गंजी पेटवल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। आगीमध्ये शेतकऱ्यांचं 70 क्विंटल सोयाबीन जळून खाक झालं। कल्याणमधील नाका परिसरामध्ये वाहन चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रकचा अपघात झालाय। उल्हासनगरमध्ये मुहाटा देवी जगदंबा मंदिरामध्ये एक तरुण 4 जिवंत काडतुसं घेऊन आलेला होता। कल्याण पोलिसांनी सापळा रचून तरुणाला अटक केली। यवतमाळमधील उमरखेड तालुक्यातील दिगडी येथील शेतशिवारातील 4 एकर ऊसाचं पीक जळून खाक झालेलं आहे। रमेश राणे आणि जगदीश शिंदे ह्या 2 शेतकऱ्यांच्या शेतामधील उभे असलेलं ऊसाचं पीक हे जळून खाक झालंय। वाशिम जिल्ह्यामध्ये वीज चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहेत।
महावितरणच्या भरारी पथकानं कारवाई करून 42 लाखांचा दंड वसूल केलाय. यवतमाळसह तेलंगणामध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलेलं आहे. या पथकानं 7.5 लाख रुपयांच्या 9 दुचाकी जप्त केल्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.